क्वेश्चन दिलेला आहे, वाय इज देअर अ थिक बेड ऑफ सँड फॉर हाय जम्पर टू फॉल ऑन आफ्टर हिज जम्प. तुम्ही बरेचदा पाहिलं असेल, जे हाय जम्प किंवा उंच उडी घेणारे जे लोक म्हणजे जे ॲथलीट्स असतात, ते एक बांबू घेऊन धावत येतात, एका हाईटपर्यंत जंप करतात आणि खाली पडतात. तर खाली पडताना तुम्हाला पहा दुसऱ्या साईडला एक थिक बेड दिसतो कुशनचा किंवा स्पंजचा. हा स्पंजचा जो बेड आहे हा काय करतो तर मोमेंटम हळूहळू कमी करतो. आपण जर वरून एकदम खाली पडलो तर आपला स्पीड एकदम कमी होईल, मोमेंटम एका क्षणात एकदम झिरो होईल आणि एका क्षणात जर झिरो झालं तर आपल्याला इंजुरी होण्याचे चान्सेस जास्त असतात. उलट जर आपला स्पंजमुळे मोमेंटम हळूहळू जर कमी होत असेल तर कमी फोर्स लागेल आणि अजिबात आपल्याला इंजुरी होणार नाही. सो दिस इज द मेन रिझन वाय देर इज अ थिक बेड इन हाय जम्पर्स. सो दिस इज द रिझन. कळला असेल क्वेश्चन. आणि नेक्स्ट आणि लास्ट लॉ आपल्याला यामध्ये पाहायचा आहे, दॅट इज थर्ड लॉ ऑफ मोशन. काय पाहायचं आहे? थर्ड लॉ ऑफ मोशन. असं म्हटलं जाते, जर आपण या भिंतीला या बोर्डला एक बुक्की मारली, जर आपण स्ट्राईक केलं तर भिंतसुद्धा त्याच आणि तेवढ्याच फोर्सने आपल्याला काय करते? स्ट्राईक करते. एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. म्हणजे जेवढ्या जोराने तुम्ही फोर्स खाली लावाल तेवढ्याच वेगाने भिंत किंवा जमीन किंवा तो ऑब्जेक्ट तुमच्यावर काय लावतो? फोर्स लावतो. बेस्ट एक्झाम्पल रॉकेट लॉन्चिंगमध्ये. रॉकेट जेव्हा लॉन्च केला जातो तेव्हा रॉकेट एनर्जीद्वारे, म्हणजे रॉकेटमध्ये इंजिनमध्ये एनर्जी बर्न होते एक प्रकारे, आणि ती एनॉर्मस अमाऊंट ऑफ गॅसेस आर रिलीज्ड ऑन द सरफेस. खूप मोठ्या प्रमाणात गॅसेस रिलीज करतात, मीन्स दे अप्लाय द फोर्स, अँड ड्यू टू दॅट फोर्स देर इज अ मूवमेंट ऑफ दॅट रॉकेट इन अपवर्ड डायरेक्शन. तुम्हाला जर जंप घ्यायची असेल तर जंप घेताना अगोदर तुम्ही खाली फोर्स लावता. जेवढा जास्त खाली फोर्स लावाल तेवढा हाय जंप तुमची होईल. सो जंप होण्यासाठी सुद्धा ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस आवश्यक असतात. ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस लक्षात ठेवायचं, दे ऑकर इन ऑलवेज पेअर. नेहमी पेअरमध्ये घडतील, एकटा घडत नाही. एक म्हणजे सिंगल फोर्स तुम्हाला आढळणार नाही. सो द थर्ड लॉ ऑफ मोशन इज व्हॉट? एव्हरी ॲक्शन फोर्स देर इज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. सो दिस इज द सिम्पल थर्ड लॉ ऑफ मोशन. कळलं असेल? अशा पद्धतीने आपण पाहिले 3 लॉज ऑफ motion. Okay, 2 balls have masses 50 gram and 100 gram moving along the same line with velocities 3 meter per second and 1.5 meter per second respectively. They collide with each other and after collision the first ball moves with a velocity 2.5 meter per second. Calculate the velocity of other ball after कोलिजन. म्हणजे 2 ऑब्जेक्ट दिले आणि 2 ऑब्जेक्टच्या इनिशियल व्हेलॉसिटी दिलेल्या आहेत आणि दोन्ही ऑब्जेक्टच्या मध्ये एक फायनल व्हेलॉसिटी दिली आणि एक फायनल व्हेलॉसिटी फाइंड आउट करायचं आहे. सो सिम्पल. सर्वात अगोदर गिवन बघा, 2 ऑब्जेक्ट दिले, वी कॅन राईट m1 50 ग्राम. लक्षात घ्या, ग्राम इज नॉट अ SI युनिट, वी हॅव टू कन्वर्ट इट इंटू अ SI युनिट. सो इट इज अ ग्राम. ग्रामचं कन्वर्जन किलोग्राममध्ये करायचं असेल तर 1000नी डिवाइड करतात. सो वी कॅन राईट हिअर 50/1000 अँड दिस इज किलोग्राम. m2 100 ग्राम. 100 ग्रामला परत 1000नी डिवाइड करू. सो या ठिकाणी तुम्ही एक 0 कॅन्सल करताय, ते बिलकुल करू आपण. दिस इज किलोग्राम. u1 पहिल्याची व्हेलॉसिटी दिली 3 मीटर पर सेकंड, दुसऱ्याची व्हेलॉसिटी दिली 1.5 मीटर पर सेकंड. v1 इज गिवन ॲज 2.5 मीटर पर सेकंड. v2 आपल्याला फाइंड आउट करायची आहे दुसऱ्या ऑब्जेक्टची. द फर्स्ट बॉल मूव्स विथ द व्हेलॉसिटी 2.5 मीटर पर सेकंड. v2 is the speed of second ball that we have to find out according to the law of conservation of momentum.
What is it? m1 u1 plus m2 u2 is equals to m1 v1 plus m2 v2. m1 पुट करा 50 अपॉन 1000, एक 0 इथं कॅन्सल करू शकता तुम्ही. सो 50ला लिहू शकतो 5 अपॉन 100 इंटू u1 इज 3 प्लस m2 100 अपॉन 1000ला लिहू शकता तुम्ही 1 अपॉन 10, 20 कॅन्सल होतील, 1 अपॉन 10 इंटू u2 1.5 इज इक्वल्स टू अगेन m1 5 upon 100 into V1 2.5 plus M2 is 1 upon 10 into V2. फक्त व्हॅल्यू पुट केले आपण m1 u1 ची, m2 u2 ची, m1 v1 ची, m2 v2 ची. बस आता काय करायचं, याला सॉल्व करायचं. बघा काय होईल. 5 3 15 अपॉन 100 लिहू शकतो आपण. यस, 15 अपॉन 100. बघा डेसिमल पॉईंट काढण्यासाठी खाली एक 0 देऊ शकतो मी, म्हणजे याला लिहिता येतो 15 1 15 अपॉन अगेन एक 0 म्हणजे 100 प्लस 15 अपॉन 100 इज इक्वल्स टू, याला बघा काय करायचं, 25 लिहायचं असेल तर खाली एक 0 देता येतो, बरोबर आहे. मी काय करतो 5 इंटू 25 अपॉन 1000, हे 2 0 आणि 25च्या डेसिमल पॉईंटचा एक 0 प्लस 1 अपॉन 10 इंटू V2. व्हेरी सिम्पल. 15 प्लस 15 30 अपॉन 100 इज इक्वल्स टू 25 डिवाइड होते, 25 1 जा 25 4 जा म्हणजे 40 जा, 5 1 जा 5 8 जा 1 अपॉन 8 प्लस 1 अपॉन 10 इंटू V2. आता काय करायचं, हा 1 अपॉन 8 प्लस आहे, इकडे आल्यानंतर मायनस 30 अपॉन 100 मायनस 1 अपॉन 8 इज इक्वल्स टू V2 अपॉन 10. आता काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 8 3 जा 24, 240 मायनस 100 अपॉन 800 इज इक्वल्स टू V2 अपॉन 10. आता 240 मधून 100 गेले 140, सो वी कॅन राईट 140 अपॉन 800 इज इक्वल्स टू V2 अपॉन 10. 10 गेट कॅन्सल, हा 10 डिवाइडला इकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशनला 140 अपॉन 80 इज इक्वल्स टू V2. अगेन 10 गेट कॅन्सल, V2 इज इक्वल्स टू 14ला 8 डिवाइड करा, सांगा किती येणार. 8 1 जा 8, 8 4 जा 32, डिवाइड करून बघा, मी इथं करतो 14ने डिवाइड करतो. 8 1 जा 8, 6 राहिले, डेसिमल पॉईंट देतो 0, 8 7 जा 56, 4 रिटर्न दिला 0, पॉईंट दिलेला आहे 0, 8 5 जा 41.75 मीटर पर सेकंड. दिस इज द वेलॉसिटी ऑफ सेकंड ऑब्जेक्ट आफ्टर कोलिजन. हे डिव्हिजन रफ केलेलं आहे मी, ठीक. राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 3 बघा, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. क्वेश्चन नंबर 1 मध्ये मॅच द पेयर्स आहेत, येतील तुम्हाला. सेकंडमध्ये डिफरन्स आहे. थर्ड बघा, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. यामध्ये तुम्हाला u इज गिवन. बघा u इक्वल्स टू 2 मीटर पर सेकंड. ॲक्सलरेशन दिलेला आहे 4. ॲक्सलरेशन इज इक्वल टू 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. टाइम इज गिवन 3 सेकंड अँड यू हॅव टू फाइंड आउट v इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि फॉर्म्युला सुद्धा दिलेला आहे. सो वी कॅन राईट v इक्वल्स टू u प्लस 80. u ची व्हॅल्यू पुट करा 2 प्लस a आहे 4 इंटू 3 2 प्लस 12. दिस इज इक्वल टू 14 मीटर पर सेकंड. सेकंड बघा, u फाइंड आउट करायचा आहे.
u is equal to question mark, acceleration is given 5 meter per second square, time is 2 second, and final velocity v is equals to 20 meter per second. परत फॉर्म्युला आपण या चौघांमध्ये कोणतं रिलेशन येईल, v इक्वल्स टू u प्लस at, v इज इक्वल्स टू u प्लस at, v 20, u फाइंड आउट करा, a 5 इंटू t 2, 5 2 10, इकडे आल्यानंतर मायनस 20 मायनस 10 इज इक्वल टू u, सो u इज इक्वल्स टू 10 मीटर पर सेकंड. दिस इज सेकंड प्रॉब्लेम. त्यानंतर बघा, अगेन u इज गिवन, थर्ड लिहितो मी, u इज गिवन 5 मीटर पर सेकंड, acceleration is 12 meter per second square, t is equal to 3 seconds, and s, that displacement we have to find out. displacement find out करण्यासाठी आपल्याकडे सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आहे, तसं दिलेलं पण आहे. s is equals to ut plus half at square, u किती दिला बघा 5 इंटू टाइम 3 प्लस हाफ इंटू 12 इंटू 3 स्क्वेअर, 5 3 जा 15, 2 1 जा 2 6 जा 6 इंटू 3 चा स्क्वेअर 9, 15 प्लस 54 किती 69, 5 प्लस 4 9, 5 प्लस 1 6, सो 69 मीटर इज द डिस्प्लेसमेंट. त्यानंतर दिलेला आपल्याला परत इनिशियल वेलोसिटी इज गिवन, इनिशियल वेलोसिटी u इक्वल्स टू 7 मीटर पर सेकंड, acceleration we have to find out, time equals to 4 second, and displacement is equal to 92 meter, it is given. परत तोच फॉर्म्युला यूज करू आपण, s इज इक्वल्स टू ut प्लस हाफ at स्क्वेअर, 92 इज इक्वल टू u, 7 टाइम 4 प्लस हाफ a इंटू 4 स्क्वेअर, 92 इज इक्वल टू 7 4 जा 28 प्लस 1/2 इंटू a इंटू 16 4 चा स्क्वेअर, 28 प्लस आहे इकडे आणा, 92 मायनस 28 इज इक्वल्स टू 1/2 a इंटू 16, 2 1 जा 2 8 जा, 92 मधून 28 गेले 64 इक्वल्स टू 8a, 92 मधून 28 गेलेत, 12 मधून 8 गेले 4 राहिले, रिटर्न दिला, 9 मधून 3 गेले 6 राहिले, 8 मल्टिप्लिकेशनला इकडे पाठवा डिव्हिजनला, सो 64/8 इज इक्वल टू a इज इक्वल्स टू 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज द एक्सेलरेशन. राइट डाउन. नेक्स्ट बघा, u इक्वल टू 4 मीटर पर सेकंड, acceleration is equal to 3 meter per second square, displacement we have to find out, velocity is 8 meter per second, it is given. But again, third equation of motion, v square is equal to u square plus 2as. यामध्ये बघा v ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 8 स्क्वेअर इज इक्वल टू u 4 प्लस 2 इंटू 3 इंटू s, 8 चा स्क्वेअर 64, 4 प्लस 6s, 4 पॉझिटिव्ह आहे इकडे घेऊन या, मायनस 64 मायनस 4 इक्वल टू 6s, 64 मधून 4 गेले 60 इज इक्वल टू 6s, 6 मल्टिप्लिकेशनला पाठवा 10 जा. दिस इज व्हॉट डिस्प्लेसमेंट. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, u इक्वल टू 4 मीटर पर सेकंड,
A equal to 3 meter per second square, S is equal to question mark, V is equals to 8 meter per second. Third equation of motion, V square is equal to U square plus 2AS, V 8 square equal to U 4 square plus 2 into A 3 आणि S आपल्याला काढायचा आहे. 8चा स्क्वेअर 64, 16 प्लस 6S, 64 मायनस 16 इज इक्वल टू 6S. 64 मधून 16 गेलेत, पटकन सांगा. 64 मधून 16 गेलेत, 14 मधून 6 गेले, 8 राहिले, रिटर्न दिला, 4 गेलेत, 48 इज इक्वल टू 6S. 6 इकडे पाठवा, 48 अपॉन 6 इज इक्वल टू S. सो S इज इक्वल टू 6 8 जा 8. An object moves 18 meter in first 3 second, 22 meter in next 3 second and 14 meter in last 3 second. What is the average speed? ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला होता, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. या ठिकाणी 3 डिस्टन्स दिलेत. एक S1 18 मीटर, त्याचा टाईम दिला T1 3 सेकंड. S2 14 मीटर, इट्स टाईम 3 सेकंड. S3 22 मीटर, काही हरकत नाही, T3 3 सेकंड. ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला, ॲव्हरेज स्पीड इक्वल टू टोटल डिस्टन्स S1 प्लस S2 प्लस S3 अपॉन T1 plus T2 plus T3. 18 plus 14 plus 22 upon 3 plus 3 plus 3. 18 plus 22 जर केले तर हे झाले 40. 40 plus 14 54. 54 upon 9, this is equal to 6 meter per second. This is the average speed of that object. An object of mass 16 kilogram moving with an acceleration of 3 meter per second square. Calculate applied force. If same force is applied on an object of mass 24 kilogram, how much will the acceleration? एकाच क्वेश्चनमध्ये 2 क्वेश्चन विचारले. सर्वात अगोदर आपण फाइंड आउट करू कॅल्क्युलेट द अप्लाइड फोर्स. त्यासाठी जे दिलेलं आहे, ॲक्सेलरेशन A1 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अप्लाइड फोर्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, क्वेश्चन मार्क. सेम फोर्स इज अप्लाइड ऑन ऑब्जेक्ट ऑफ मास. सुरुवातीला एक मास दिलेला आहे ते लिहून टाकतो, M1 24 किलोग्राम. फोर्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. नंतर मास दिलं M2 24 किलोग्राम आणि ॲक्सेलरेशन A2, दॅट ऑल्सो वी हॅव टू फाइंड आउट. फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, फोर्स इज इक्वल टू व्हॉट, मास इंटू ॲक्सेलरेशन. यामध्ये व्हॅल्यू पुट करा, M1 24 इंटू ॲक्सेलरेशन, व्हॉट इज इट 3. This is equals to 72 Newton. 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर, 16 किलोग्राम. 1 मिनिट, सुरुवातीचा मास किती आहे 16 किलोग्राम. सो या ठिकाणी 16 येणार आणि 16 3 जा 48. नाव हाच फोर्स, दिस इज द फर्स्ट व्हॅल्यू. हाच फोर्स आपण अप्लाइड केला कशावर, दुसऱ्या मास आणि दुसऱ्या मासवर. सो या ठिकाणी आपण हा फोर्स घेऊ. फोर्स इज इक्वल्स टू 48. फोर्स इज इक्वल टू परत फॉर्म्युला M2 A2. फोर्स आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केला, 48 M2 24 into acceleration A2 that we have to find out
24 इकडे पाठवा. A2 इज इक्वल्स टू 48/24. A2 इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो दिस इज द ॲक्सेलरेशन. लक्षात 16 अगोदर मास होतं तर आपल्याला 16च पुट करावं लागेल. अ बुलेट हॅव्हिंग अ मास ऑफ 10 ग्राम and moving with speed 1.5 meter per second penetrates a thick wooden plank of mass 90 gram. The plank was initially at rest. The bullet gets embedded in the plank and both move together. Determine their velocity. एक diagrammatically मी तुम्हाला समजावून सांगतो. Suppose this is a wooden plank. लाकडाची एक फळी आहे. यामध्ये एक बुलेट फायर केलेली आहे. बुलेटचं मास दिलेलं आहे 10 ग्राम अँड इट इज मूव्हिंग विथ 1.5 मीटर पर सेकंड. या प्लँकचं मास दिलेलं आहे थिक वुडन मास. दिस इज 90 ग्राम अँड इनिशियली इट इज ॲट रेस्ट. म्हणजे आतमध्ये ही घुसली नाही, परंतु याचं जे इनिशियल मोमेंटम आणि याचं इनिशियल मोमेंटम जे असेल तेच टोटल मोमेंटम असेल. म्हणजे याचा मोमेंटम झाला मास इंटू ॲक्सेलरेशन, मास इंटू वेलॉसिटी. याचा मोमेंटम झाला मास इंटू याची वेलॉसिटी. याची इनिशियल वेलॉसिटी 1.5. इट इज इनिशियली ॲट रेस्ट म्हणजे याची इनिशियल वेलॉसिटी झाली व्हॉट 0. दोघंही आफ्टर एम्बिडेड म्हणजे ही गोळी यामध्ये घुसली, फसली आणि आता दोघंही मूव्ह करायला लागले म्हणजे दोघांची वेलॉसिटी सेम असेल. सो वी विल कन्सिडर दॅट वेलॉसिटी इज v. सो मी पहा u1 इज द वेलॉसिटी ऑफ बुलेट 1.5 मीटर पर सेकंड. m1 मास ऑफ बुलेट 10 ग्राम. कन्वर्ट इट इंटू अ व्हॉट. हां, एक काम करता येईल, याला सध्या ग्राममध्येच ठेवा. का ठेवायचं ते सांगतो. व्हेरी शॉर्टकट इट इज. दुसरं हे झालं u1, u2 0. प्लँकची व्हेलॉसिटी काय आहे 0. प्लँकचं मास किती आहे 90 ग्राम आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे v वेलॉसिटी ऑफ plank and bullet is equal to question mark. So याला मी v कन्सिडर करतो. v is equal to question mark. नाउ या ठिकाणी आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम यूज करू शकतो. फॉर्म्युला होता m1u1 प्लस m2u2 इज इक्वल्स टू m1v. कारण बुलेटची पण वेलॉसिटी vच राहणार आणि प्लँकची पण वेलॉसिटी vच राहणार प्लस m2v. बस याला सॉल्व करा. m1 10 ग्राम, याला ग्राममध्येच लिहा, काहीच फरक पडत नाही, इंटू u1 1.5 प्लस m2 90 ग्राम into what is the u2 0 is equals to. यामधून काय करा m1 प्लस m2 बाहेर निघतो आणि म्हणजे v बाहेर निघतो, m1 प्लस m2 ब्रॅकेटमध्ये राहतात. आता बघा याचं मल्टिप्लिकेशन 0 येईल तर हे येईल 15 इक्वल्स टू. याला ग्राममध्ये ठेवलं तर ह्या ग्रामसोबत बरोबर मॅच होऊन जात आहे. m1 प्लस m2 10 प्लस 90 into v. 10 plus 90 100 इकडे पाठवा. v is equals to 15/100. So therefore what is the value of v? 0.15 meter per second. Therefore वर्डिंग प्रॉब्लेममध्ये एक लक्षात घ्यायचं असते, लास्ट लाईन हे तुम्हाला लिहावीच लागते. लास्ट लाईन मी कधी लिहिलेली नाही आहे, परंतु तुम्ही लिहित जायचं. Therefore the velocity they move together with 0.15 मीटर पर सेकंड. न्यूमरिकलमध्ये जे काही वर्डिंग प्रॉब्लेम्स येतात त्यामध्ये तुम्हाला लास्ट लाईन लिहिणं आवश्यक असते. दिस इज द आन्सर. पर्सन स्विम्स 100 मीटर इन फर्स्ट 40 सेकंड
80 meter in next 40 second and 45 meter in last 20 second. What is the average speed? Already आपण असा प्रॉब्लेम पाहिलेला आहे. ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. S1 बघा काय दिलं, 100 मीटर, S2 80 मीटर, S3 45 मीटर, T1 40 seconds, T2 फर्स्ट 40 सेकंड, सेकंड सुद्धा 40 सेकंड आणि थर्ड टाइम 20 सेकंड. ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. नाउ फॉर्म्युला, ॲव्हरेज स्पीड is equals to S1 plus S2 plus S3 upon T1 plus T2 plus T3. 40 plus 40 plus 20, sorry, 100 plus 80 plus 45 divided by 40 plus 40 plus 20. एडिशन करा, 100 plus 80 180, 180 plus 45 225 अपॉन 100, 40 40 20. 2 पॉइंट नंतर डेसिमल पॉइंट ठेवून द्यायचा. सो व्हॉट इज द आन्सर? 2.25 मीटर पर सेकंड. दिस इज द